नमस्कार मित्रांनो. मराठीमध्ये एक म्हण आहे, आपलेच गहू आणि आपणच जीव. सध्याच्या घडीला अशीच काही परिस्थिती आपल्या राजकीय व्यवस्थेनं करून ठेवलेली आहे की आपल्याकडूनच पैसा वसूल करायचा, कर रूपानं असेल किंवा वेगवेगळ्या मार्गाने, आणि आपल्यासाठीच तोंडाला पानं पुसण्यासारख्या योजना आणायच्या आणि माणसाला ऐतखाऊ बनवण्याचं प्रयत्न सुरू आहे. मी ती म्हण यामुळं वापरली की आपलेच गहू आणि आपणच जीव. त्याचं काय मित्रांनो, एकदा काय होतं, कडाक्याची थंडी पडलेली असते आणि त्या कडाक्याच्या थंडीमध्ये एक मेंढराचा लीडर येतो आणि तो त्या मेंढराच्या कळपाला सांगतो, सरकार आपल्यासाठी एक योजना घेऊन आलंय, आपल्या सर्वांसाठी एक मोफत लोकरची शॉल भेट देणार आहे. ही गोष्ट ऐकल्याबरोबर कळपातील सर्व लहान मोठे मेंढरं आनंदाने नाचायला गायला लागतात. पण तेवढ्यामध्ये त्यांच्या आनंदामध्ये इरजण पडतं. एक छोटंसं मेंढराचं लेकरू त्याच्या आईला म्हणतं, का ग आई, पण हे सरकार लोकर आणणार कुठून? आणि हे ऐकल्यावर सर्व मेंढराच्या कळपामध्ये स्मशान शांतता पसरते. त्याच्या मागचं कारण असतं मित्रांनो, की लोकरची शॉल बनवायची असेल तर त्यासाठी लोकर मेंढराच्या शरीरावरील केसांमधून मिळतं आणि मग खाडकन त्या मेंढराच्या कळपाचे डोळे उघडतात. पण आपल्या माणसाचे डोळे उघडत नाहीयेत. हे आपलं किती दुर्दैव आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, माणसापेक्षा मेंढरं बरी.